कोणाची सेवा करायची? आई वडिलाची सेवा करायची दादा. माईबाप ऐका ना दादा. अरे ढगा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल दादा. ऐका ना. ढगा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल माय. परंतु या माती आड गेलेले माईबाप आपल्याला कधीच दिसणार नाही दादा. नाही दिसणार माईबाप. आईची सेवा करा. नका जाऊ तुम्ही पंढरपूरला, नका करू तुम्ही वारी. घरामध्ये विठ्ठल रुक्मिणी सारखे आपले आई वडील आहेत दादा. त्यांचं एकदा दर्शन घ्या दादा. जगाच्या मालकाचं दर्शन घेतल्यासारखं रे माय. आई वडिलाची सेवा करा. माय बाप आई ही आई असते नसते सांभाळणारी दाई. अरे असल्यावरती कळत नाही दादा आणि नसल्यावरती मिळत नाही दादा. आई ही आई असते दादा. ज्याची माई गेली ना दादा त्याला विचारा माईची किंमत. ज्याचा भाऊ गेलाय त्याला भावाची किंमत विचारा दादा. ज्याची बहीण गेले त्याला बहिणीची किंमत विचारा. आणि ज्याला ज्याचा बाप गेलाय त्याला बापाची किंमत विचारा दादा. कोण असते रे माय? किती प्रेम करते रे माय. जाऊ नये दादा कुणाची माय हृदयावरती दादा. जाऊ नये कुणाचा बाप हृदयावरती. जाऊ नये कुणाची बहीण हृदयावरती. जाऊ नये कुणाचा भाऊ हृदयावरती दादा. नाही जाऊ रे दादा भाऊ. एखाद्याची माय जर गेली ना दादा, माय जर गेली ना दादा किती प्रेम करते सांगून जाईल दादा माय तुम्ही. ऐका ना माय बाप. माय जर गेली ना तर तिला चितेवरती ठेवलं जात आणि अग्नी डाग द्यायला तिचं लेकरू लागतं दादा. लेकरू लागतं. लेकरू लागतं दादा अग्नी डाग द्यायला. त्या लेकरानं काय करावं दादा? खांद्यावरती घागर घ्यावी आणि आपल्या आईच्या चितेला चक्रा माराव्या दादा. चक्रा मारा. चक्रा मारत असताना त्या मेलेल्या माईचं वाक्य राहतं लेकरा. अरे ऐक ना रे लेकरा. जरा जवळून चक्रा मारू नकोस लेकरा. जरा लांबून चक्रा मार रे. लांबून चक्रा मार. त्या मेलेल्या माईला जर विचारलं ना माय का ग असं का म्हणतेस माय, त्यावेळी त्या मेलेल्या माईचं वाक्य राहतं लेकरा. अरे तू जरा जवळून चक्रा मारल्यास रे लेकरा आणि चुकून हुकून एखादा आगीचा चटका जर तुला बसला तर तो चटका मी सहन करू शकणार नाही. म्हणून तू लांबून चक्रा मार लेकरा. लांबून चक्रा मार रे. मायबाप मला सांगा मेलेली माय आपल्या लेकरावरती एवढं प्रेम करू शकते तर या सभा मंडपामध्ये बसलेली माय आपल्या लेकरावरती किती प्रेम करू शकते दादा. डोळ्यात पाणी येईल ताई तुमच्या. देती है
किती प्रेम करते रे दादा माय, किती प्रेम करते माय. महिला मंडळ ऐका ना, दिवाळीचा सण झाला दादा, काही दिवाळीचा सण झाला, गेला असेल तुम्ही माहेराला, गेला होता ना माहेराला, गेला होता तुम्ही माहेराला. माहेराला गेल्याच्या नंतर दादा राहिलाय तुम्ही माहेरामध्ये, बापाच्या खिशामध्ये पैसा नाहीये, आपल्या बापाच्या खिशामध्ये पैसा नाहीये. बाप याच्या त्याच्याकडून उसने पैसे घेतो दादा, उसने पैसे घेतो आणि तुम्हाला काजू बदाम नापिस्ता आणि नाही ते पदार्थ करून आणतो, तुम्हाला घालतो दादा. किती प्रेम करतो रे बाप. माय बाप बापाला घालायला बनेल सुद्धा नाहीये दादा. रात्री 2 वाजता उठा आणि उठल्याच्या नंतर कॉट वरती झोपलेला बाप पहा, बापाच्या अंगावरती बनेल फाटलेला आहे दादा, आणि तो फाटलेला बनेल पहा, आणि आठवा तुमचे माहेरातले दिवस दादा. किती प्रेम करतो रे बाप. आईश केली आहे तुम्ही माहेरामध्ये, माहेरामध्ये भरपूर आईश केली आहे दादा, राहिलाय आईश केली आहे, राहिलाय, आणि जायचा दिवस आलाय, सासरला जायचा दिवस आलाय. उचललीये बॅग उचललीये, आठवा माहेराचे दिवस, आठवा बॅग उचललीये, उंबरठ्यापर्यंत गेलाय, आणि आपल्या आईनं आवाज दिला, ताई अगं थांब ना ग माय. आईनं लेकीला थांबवावं, उंबरठ्यामध्ये लेकीला उभं करावं. गेल्याच्या नंतर आईनं धावत पळत जावं दादा, धावत पळत जावं, डबा घ्यावा, डबा उघडावा आणि डब्यातून 50 रुपये काढावे, 50 रुपये काढावे दादा, आणि त्या लेकीच्या हातामध्ये द्यावे. हातामध्ये दिल्याच्या नंतर सांगावं, ताई लेकरा बाळा, अरे माझा सोन्या, या 50 रुपयाची तू साडी माय बाप ऐका ना, 50 रुपयाने 100 रुपयाने साडी काही येत नसते, परंतु तिच्या पाठीमागं प्रेम, ममता, माया, वात्सल्य दडलेलं असतं दादा. किती प्रेम करते रे माय. जाऊ नये दादा कुणाची माय अर्ध्यावरती दादा. हो मा तुझे ममता बने कोई दिए मारे दिल कहाँ गए, ममता बने कोई दिए मारे दिल. ओ क्या होती है माँ होती है. किती प्रेम करते रे दादा. शेवट का होईना आई जी आली. आई बाप असो, आई वडिलांची सेवा करा. आई ही आई असते, नसते सांभाळणारी दाई, असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती मिळत नाही. साधू संतांची सेवा करा. असो, कीर्तनाचा टायमिंग झालेला आहे. खरं तर या ठिकाणी येण्याचा योग यांच्यामुळे आला. ते असणारे मृदंगमणी